इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर राज्याचे जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिक पोलीस दलात दाखल झालेल्या वन मोबाईल व्हॅनचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त संदीप कनिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी, पोलीस उपायुक्त किशोर काळे, चंद्रकांत दळवी यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. वन मोबाईल व्हॅन ही पोलीस दलासाठी गतिशील नियंत्रण आणि समन्वय केंद्र म्हणून उपयुक्त ठरणार आहे. या अत्याधुनिक मोबाईल व्हॅनमुळे आपत्कालीन परिस्थितीत तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलीस दलाला घटनास्थळी तातडीनं पोहोचून प्रभावीपणे कार्यवाही करणे अधिक सुलभ होणार आहे. विविध बंदोबस्त, मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यानची गर्दी नियंत्रण व्यवस्था, आपत्कालीन परिस्थिती, कायदा सुव्यवस्था राखणे तसेच घटनास्थळी तातडीनं पोलीस यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी या वाहनाचा प्रभावी वापर करता येणार आहे. वन मोबाईल व्हॅनमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आसन व्यवस्था, वायरलेस सेट आणि VHF कम्युनिकेशन प्रणाली, मोबाईल फोन आणि डेटा कम्युनिकेशनची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर सायरन, फ्लॅशर, सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीमुळे घटनास्थळी आवश्यक त्या सूचना तातडीनं देणं शक्य होणार आहे. वाहनांच्या प्रकारानुसार CCTV कॅमेरा, घटनास्थळाचे रेकॉर्डिंग करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने महत्त्वाच्या घटनांचे निरीक्षण आणि नोंद ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच वीज पुरवठ्यासाठी इन्व्हर्टर, बॅटरी किंवा जनरेटरची व्यवस्था, फास्टॅग आणि प्राथमिक उपचार साहित्य तसेच विविध आपत्कालीन सुरक्षा साहित्याची सुविधा या मोबाईल व्हॅनमध्ये उपलब्ध असणार आहे. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.